विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे माझा तुम्हाला, की तुमचं टार्गेट काय आहे सांगा? सीईटीचं सांगा, बोर्डच्या एक्झामचं सांगा. तर ऑब्व्हियसली बोर्डच्या एक्झाममध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पाडायचे आहेत. पाडायचेच आहेत. मला खूप आनंद होतोय बरं का. माझा एक स्टुडंट आहे. ठीक आहे. माझी एक स्टुडंट आहे सुरभी निकम. तिचं चॅनल सुद्धा बरीचशी मुलं फॉलो करतायत हां. बघता-बघता 1000 सबस्क्रायबरचा टप्पा तिनं क्रॉस सुद्धा केला. माझ्या व्हिडिओजला होत नाही त्याच्यापेक्षा जास्त व्ह्यूज तिच्या व्हिडिओला होत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. पण तिला मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क आहेत. आपल्या ऑफलाईनला होते. सगळ्यात महत्त्वाचं ते आपल्याला सीईटीमध्ये सुद्धा 100 पर्सेंटाइल पाहिजेत. मग मी आज व्हिडिओच्या सुरुवातीला वेक्टरचा एक प्रश्न मी शिकवणार आहे तुम्हाला. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो ह्याच्या पाठीमागची मोठी रिक्वायरमेंट काय? एक तर ॲक्युरसी पाहिजे हे बरोबर आहे. पण त्याचबरोबर सगळं आलं पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टी, प्रॉपर्टीज. मी तुम्हाला सांगतो, अगदी तुम्हाला वाटतं ना, की 8, 9, 10 ला आपण काय शिकलो, 11, 12 उपयोगी पडत नाही. तसं नाहीये बाळांनो. बघा 10th स्टँडर्डला एक अँगल बायसेक्टरची एक प्रॉपर्टी होती. 2 मार्काचे सिंपल न्यूमेरिकल दिलेले असायचे. मग त्याचा फॉर्म्युला कसा होता माहिती का? असा रेशो होता, की AB अपॉन BC हे D आहे बरं का. आणि दॅट इक्वॉल्स टू AD अपॉन DC. सिंपल प्रॉपर्टी आहे की नाही? आज यूज करून दाखवतो तुम्हाला. आणखीन मी तुम्हाला सांगतो, समजा एखादा वेक्टर दिलाय समजा 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप. तुम्हाला त्याची मॅग्निट्यूड काढता आली पाहिजे. मी तुम्हाला सांगू का? मॅग्निट्यूड सिंपल मी एका मिनिटात सांगतो. विनाकारण मी टाईमपास करत बसणार नाहीये. रूटमध्ये जे कोणी आय, जे, के चे कोएफिशियंट आहेत त्याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे आय चा कोएफिशियंट 3 त्याचा स्क्वेअर करून ॲड करा. जे च्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस के चा. तर तुमचा एक प्रश्न असेल, इथं जर प्लसच्या ऐवजी मायनस असतं तर? आत लिहा -5. पण स्क्वेअर पॉझिटिव्ह येणार आणि ॲडिशनच होणार. 2 एकदम सिंपल गोष्टी कळाल्या तुम्हाला? मग आजचा पहिला प्रॉब्लेम घ्यायला काही हरकत नाही. पण थांबा. तुम्ही सुरभी निकम हे चॅनल सुद्धा फॉलो करा बरं का लक्षात घ्या. ठीक आहे, ती तुम्हाला अगदी प्रॉपर म्हणजे जेव्हा ॲडमिशन पिरियड असतात ना, तेव्हा तिनं मुलांना खूप तिच्या चॅनलची मदत झाली होती बरं का. बरं. पहिला प्रश्न बघा आजचा. 3 वेक्टर दिलेत बघा. हा एक वेक्टर आहे. ओके. पहिला वेक्टर ए बार, बी बार आणि सी बार आणि पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट ए, बी, सी रिस्पेक्टिव्हली. मग चला मग ए बारची व्हॅल्यू कोण आहे? 4i कॅप प्लस 7 प्लस 8k कॅप. ओके. बी बार ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. आणि शेवटी वेक्टर जो 3 सी बार आहे त्याची व्हॅल्यू आहे 2i कॅप प्लस 5j कॅप आणि प्लस 7k कॅप. ठीक आहे, एबीसी. तर विचारलंय काय पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट इन विच बायसेक्टर्स ऑफ अँगल. बघा मी डायग्राम काढतोय. इथं मी सी म्हणतो, इथं ए काढतो मी. हा जो A चा बायसेक्टर आहे, तो ह्या पॉइंटमध्ये त्याला आपण डी नाव देऊया आणि ह्या Dचं पोझिशन वेक्टर विचारलंय. म्हणजे त्यांनी आपल्याला डी बारची व्हॅल्यू विचारलेली आहे. ओके. आता मी करतोय काय बघा. मी पहिल्यांदा फाइंड आउट करतोय ए बी बार. कसं फाइंड आउट करणार? बी बार मायनस ए बार. बी बार मधून ए बार मायनस करा. 2 मायनस 4 मायनस 2 आय कॅप. 3 minus 7 minus 4j cap. 4 minus 8 minus 4k cap. ओके. AB बार फाइंड आउट केलं मी. आता मी AC बार फाइंड आउट करणार आहे. C बार मायनस A बार. मग C बार मायनस A बार. अरे पण लकीली पुन्हा 2च आहे बरं का. असू दे काही हरकत नाही. मायनस 2 I कॅप. 5 मायनस 7 मायनस 2j कॅप. 7 मायनस 8 मायनस k कॅप. ओके. असू दे मायनस एन काही इश्यू नाहीये. चला त्यांची मॅग्निट्यूड काढूया आपण. मग AB बार दॅट इक्वल्स टू रूट मी तुम्हाला सांगितलंय. बघा -2 चा स्क्वेअर 4, 4 चा स्क्वेअर 16, 4 चा स्क्वेअर परत 16 किती येते सांगा रूटमध्ये? हे 16 आणि 4 20. ओके थांबा. हे 16 आणि 4 20 आणि 16 36 त्याचं स्क्वेअर रूट 6 येणार. चला AC बार ची मॅग्निट्यूड काढूया. AC बार इथं आहे 2 चा स्क्वेअर 4, 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 ॲडिशन 9 होते स्क्वेअर रूट 3. ओके. शांतपणे लक्ष द्या, की AC अपॉन AB दॅट इक्वल्स टू CD अपॉन DB. बघा ना, AC अपॉन AB दॅट इक्वल्स टू CD अपॉन DB 10th स्टँडर्डचा फॉर्म्युला आणि दॅट इक्वल्स टू AC अपॉन AB ची व्हॅल्यू 1/2 येणार. 3/6 ना, म्हणजेच किती 1/2. म्हणजे मी लिहितोय काय बघा लक्षात घ्या. मग देअरफॉर D डिव्हाइड्स हा जो D पॉइंट आहे डिव्हाइड CB
इंटरनली बघा, इंटरनली इन द रेशो समजून घ्या. एसीची व्हॅल्यू म्हणजे सीडीची व्हॅल्यू 1 आणि 2 इंटरनली इन द रेशो 1:2. म्हणजे इथं काय फाइंड आउट केलं आपण? तो रेशो फाइंड आउट केला. आता मला डी बार फाइंड आउट करायचा आहे. ओके. आणि डी चे कोएफिशियंट जे आहेत ना बाळांनो, समजून घ्या बरं का मी काय म्हणतोय ते बघा. इथं सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन यूज करायचा आहे. पण करून दाखवतो. लक्ष द्या. इथं सी आहे ना त्याचे पोझिशन वेक्टर लिहितो. 2, 5 आणि 7 आहे. 2, 5, 7 बरोबर आहे. इथे मी बी बद्दल लिहितो 2, 3, 4 आहे. शांतपणे लक्ष द्या बरं का. शांतपणे लक्ष द्या. मी डी बार ची जी व्हॅल्यू आहे ना ती फाइंड आउट करतो. मी असं करतो. लेट डी बार इक्वल्स टू एक्स आय कॅप, वाय जे कॅप आणि झेड के कॅप म्हणूया आपण. ठीक आहे. मग मी आता एक्स ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतोय ते बघा. इकडं जो रेशो आहे ना त्यानं इकडं मल्टिप्लाय करा. 1 न या 2 ला मल्टिप्लाय करा. म्हणजे इथं येणार आहे सांगतो 2. इथे येणार आहे इथं 2. ओके. 2 न इकडं मल्टिप्लाय करा. बघा 1 इंटू 2, 2 इंटू 2 म्हणजे इथं प्लस मिळालं मला 4 आणि रेशो 1:2 आहे. म्हणजे 1 प्लस 2 येणार 3 म्हणजे मला इथं मिळाली ती जी व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू मिळाली 6. बघा 4 प्लस 2 किती 6. 6/3 म्हणजे 2 मिळाली. आता y ची व्हॅल्यू काढायची आहे. समजून घ्या. आता ह्या रेशोनं मी 3 ला मल्टिप्लाय करणार y साठी मध्ये. मग 1 इंटू 3 काय येणार आहे? 3 प्लस 2 इंटू 5 काय येणार आहे? 10 डिव्हाइड बाय 1 प्लस 2 किती? 3 म्हणजे मला इथं मिळणार आहे 13/3. ओके. मी झेड ची व्हॅल्यू काढतोय. म्हणजे 1 इंटू 4 4 प्लस 2 इंटू 7 म्हणजे 14 आणि डिव्हाइड बाय परत 3 म्हणजे इथं 18/3 मिळालं का? मग मला डी बार शेवटी मिळाला फायनली. मग देअरफॉर जो पोझिशन वेक्टर आहे डी बार दॅट इक्वल्स टू एक्स ची व्हॅल्यू कोण आहे 2. म्हणजे मला आन्सर मिळालं 2i कॅप प्लस 13/3 जे कॅप प्लस 18/3 के कॅप. ओके. बघा मोठा प्रॉब्लेम आहे. पण जर तुम्हाला 10th स्टँडर्डचं हे जमलं, तर ते जमण्यासारखं आहेच की नाही. दुसरी गोष्ट मॅग्निट्यूड काढायची आहे इथं. आता मी काय करतोय बघा, हा एक प्रॉब्लेम तुम्हाला दिलाय मी. त्याचबरोबर हे जरा सांगतोय नीट लक्ष द्या. तुम्हाला सेंट्रॉइड तर झालंय आपलं. ऑर्थो सेंटर, इन सेंटर बद्दल एक्सप्लेन करतोय. नीट लक्ष द्या. हा फॉर्म्युला इन सेंटर परीक्षेत येऊ शकतो प्रश्न. काही अवघड नाहीये. नीट बघा. शांतपणे बघा. फॉर्म्युला लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. ए-बी बार असेल, तर त्याला सी बारनं मल्टिप्लाय करायचंय रे. उरलेलं. मग थोडक्यात बघा, जर बी-सी बार असेल, तर ऑब्व्हियसली ए उरलाय. एसी असेल, तर ऑब्व्हियसली बी उरलाय आणि डिव्हाइड बाय त्या सगळ्यांच्या मॅग्निट्यूडची ॲडिशन. ए-बी बार, बी-सी बार आणि ए-सी बार. आलं का ध्यानात? आता इन ऑर्थो सेंटर जर असेल, तर नीट बघा टॅन ए, टॅन बी आणि टॅन सी आहे. पण त्याला टॅन ए ला ए बारनच मल्टिप्लाय केलाय. टॅन बी ला बी बारनच मल्टिप्लाय केलाय आणि टॅन सी ला सी बारनच मल्टिप्लाय केलाय. आणि सेंट्रॉइड तर आपलं झालंय. पण हे सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल आहे बरं का. टेट्राहेड्रॉन असं तुम्हाला माहिती आहे. प्लस डी बार पण येतंय, पण अपॉन किती येतंय? 4. आता हा जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला ॲज अ होमवर्क देतोय. तुम्हाला ए बार माहिती आहे, ए बी बार माहिती आहे, सी बार आहे. पहिल्यांदा ए बी बार काढा. बी बार मायनस ए बार. ए सी बार काढा. सी बार मायनस ए बार. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या बी सी बार काढा. सी बार मायनस बी बार. हे काढलं की इन सेंटरचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. पण त्याच्या अगोदर त्यांनी बघा मॅग्निट्यूड सुद्धा काढून घेतले. डायरेक्ट लिहिता येते. पण थांबा. मॅग्निट्यूड म्हटलं की रूट बघा ना, 3 आणि 4 आहे. मग 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, ॲडिशन 25, स्क्वेअर रूट 5. मग हे 5 बरोबर आहे. पुस्तकात असं डायरेक्ट दिले त्यामुळे गोंधळ होतोय. पण आपला इन सेंटरचा फॉर्म्युला बघा ना, किती सोपा आहे. बी-सी म्हणजे उरलं कोण ए. ए-सी उरलं कोण बी. ए-बी उरलं कोण आहे सी हे लक्षात घ्या. आणि खाली त्यांच्या मॅग्निट्यूडची काय ॲडिशन. मग हा व्हिडिओ थांबवायचा इथे मला. हे 3 फॉर्म्युले इम्पोर्टंट आहेत बरं का. ऑर्थो सेंटर, इन सेंटर, सेंट्रॉइड. सोपे प्रश्न येत आहेत. फक्त प्लस मायनस ॲक्युरसी पाहिजे बास काही नाही. ऑल द बेस्ट.